जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू. आता हे साधू कोण हो? हे साधू कोण तर ज्यांच्याकडे षडविकार नाहीत ते साधू. आणि ते काय सांगतायत? आणि ज्यांच्याकडे हे षडविकार नसतात, विषय नसतात, तेच सांगू शकतात की काय हो, ब्रह्म कसा आहे. ब्रह्म निर्गुण निराकार. निर्गुण म्हणजे काय हो? गुणरहित. निराकार म्हणजे काय? त्याला आकार नाही. ब्रह्म निसंग निर्विकार. आता ब्रह्माला काय नाही हो, कोणती संगत नाही. ते कसं आहे हो? निर्विकार. कोणताही विषय विकार त्याच्याकडे नाही. ब्रह्माशी काय नाही आहे हो? पारावार नाही. असं कोण सांगते? ज्यांच्याकडे विषय विकार नाहीत, ज्यांनी ब्रह्माला ओळखले असे साधू काय करतायत? आपल्याला सांगत आहेत. ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री. आता ब्रह्म कसा आहे हो? सर्व विश्वामध्ये, सर्व चराचरमध्ये काय आहे हो? ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्म अनेकी एक. ब्रह्म हे एकच आहे. अनेकामध्ये ते काय आहे हो? व्यापून आहे. आणि ब्रह्म हे काय आहे हो? शाश्वत आहे. आपण पाहिलंय, माया ब्रह्ममध्ये बघितलंय. काय हो? परब्रह्म कसा आहे? शाश्वत आहे. माया कशी आहे? अशाश्वत आहे. परंतु माणसाला शेवटपर्यंत काय हो? कळत नाही. काय? माणूस दृश्यातच काय होतो? अडकून बसतो. साधू संतांनी आजपर्यंत आपण साधू संतांचं काय एवढं गुणगान करतो? त्यांच्यासारखं आचरण का करायला जातो? का तर ते काय हो? त्यांनी विषयांना ओळखलं. विषयांवरती विजय मिळवून काय केलं त्यांनी? परब्रह्माला ओळखलं आणि त्याला काय गेले होते? शरण गेले. त्यांनी परब्रह्माला ओळखलं म्हणून तेच सांगू शकतात. काय हो? ब्रह्म सर्वास व्यापक. ब्रह्म कसा आहे? सर्वांमध्ये व्यापून आहे. सर्व चराचरामध्ये ब्रह्म काय आहे हो? व्यापून आहे. अनेकांमध्ये एक परब्रह्म काय आहे हो? व्यापून आहे. ब्रह्म शाश्वत आहे. आणि माया कशी आहे हो? अशाश्वत आहे. हा विवेक बोलिला शास्त्री. समर्थ काय म्हणतात? हे कुठं सांगितलेलं आहे? सगळं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. याच्यावरती तरी विश्वास ठेवा. समर्थांनी उदाहरण भरपूर दिलेले त्यामध्ये. बघा काय म्हटलेले आहेत समर्थ. ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री. आता समर्थांनी एक उदाहरण दिलं. म्हटले, वडिलांनी मृत्यूपत्र केलं तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो का नाही? का ठेवतो? का तर ते आपल्या वडिलांनी मृत्यूपत्र करून ठेवलेलं आहे. तसं हे शास्त्रांवरती आपण विश्वास ठेवायला हवा का नको ते सांगा. जी शास्त्र लिहून ठेवलेली आहेत, ज्ञानेश्वरांनी, तुकाराम महाराजांनी, समर्थ रामदासांनी, हे जे काय लिहून ठेवले ग्रंथ रूपाने, जी काय भगवद्गीता श्रीकृष्णांनी सांगितलेली, ही जी काय शास्त्र लिहिलेली आहेत, वडिलांच्या मृत्यूपत्रावर जसा आपला विश्वास आहे तसा ह्या शास्त्रांवरती पण आपण काय दिला पाहिजे हो? विश्वास दिला पाहिजे. आपला तेवढा विश्वास पाहिजे, तरच आपल्याला तो परब्रह्म काय होईल? कळू शकेल. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प. ब्रह्म कसा आहे हो? अच्युत अनंत आहे. ते काय आहे? अडळ आहे. अडळ. त्याला काय नाही आहे हो? त्याला अंत नाही. आणि ते कसे आहे? कल्पनेरहित आहे. ते निर्विकल्प आहे. कल्पना तिथे चालत नाही. ते परब्रह्म कसं आहे हो? कल्पनेच्याही पलीकडचं आहे. असं निर्विकल्प ते काय आहे? परब्रह्म आहे. ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना. आता ब्रह्म काय हो? दृश्य
दृश्य वेगळे आहे. म्हणजे या दृश्य काय हो, दृश्य म्हणजे काय, जे जे आपल्या डोळ्याला दिसते ते काय दृश्य आपण त्याला म्हणतो. मग या दृश्य सृष्टीपेक्षाही निराळं हे काय आहे हो, ब्रह्म आहे. ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म शून्यत्वाहूनही काय आहे हो, निराळे आहे. ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना, ते मनबुद्धी अगोचर असल्याने काय आहे, ते मनबुद्धी अगोचर आहे ते परब्रह्म, म्हणून त्याला इंद्रियाच्या योगे आपल्याला काय करता येत नाही हो, जाणता येत नाही, असं ते परब्रह्म आहे. ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू विन येना अनुभवासी. आता हे ब्रह्म डोळ्यांना काय होत नाही हो, दिसत नाही. त्यामुळं मूर्ख लोक काय म्हणतात, ब्रह्म नाही. मूर्ख लोक काय म्हणतात, ब्रह्मच नाहीये, हे सगळं काय आहे, अज्ञान आहे लोकांचं, असं कोण म्हणतं. मूर्ख लोक म्हणतात की ते ब्रह्माला काय करत नाहीत, मानतच नाहीत आणि ओळखत बी नाही, कारण ते डोळ्यांना दिसत नाही म्हणून. ब्रह्म साधू विन येना अनुभवासी, म्हणून साधून समर्थांनी सांगितलं ना, ज्यांनी विषय विकारांवरती विजय मिळवलेला आहे असे साधूच आपल्याला त्या परब्रह्माची अनुभव करून देऊ शकतात. त्यांच्याच योगे आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकतो, अन्यथा नाही. कारण आपण काय आहे हो, अज्ञानीच आहे सगळेजण. आपल्याला जर त्या परब्रह्माची ओळख घ्यायची असेल तर जो निर्विकार आहे, ज्यांनी विकारांवरती विजय मिळवलेला आहे, अशा संत साधू सज्जनाच्या संगतीनेच आपल्याला त्या परब्रह्माचा काय येणार आहे हो, अनुभव येणार आहे. ब्रह्म सकळाहून थोर, ब्रह्मा ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकांसी. ब्रह्म सकळाहून थोर, ब्रह्म कसा आहे हो, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याच्यासारखं दुसरं सार नाही. आणि ते अत्यंत सूक्ष्म असल्याने ब्रह्मादिकांनाही ते इंद्रियांना जाणवता येत नाही. म्हणजे काय, ब्रह्मादिकांनाही ते काय हो, इंद्रियांनी जाणता येत नाही, असं ते काय आहे हो, ब्रह्म आहे. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे, बोलीजे त्याहुनी अनारिसे, परी ते श्रवण अभ्यासे पाविजे भ्रम. काय सांगितलंय बघा इथं, काय ब्रह्मांचे वर्णन शब्दांनी कशा प्रकारे केले तरी ते वर्णनाहून काय आहे हो, विलक्षण आहे. म्हणजे शब्दांनी आपण त्याचं वर्णन करायला गेलो तरी ते शब्दांच्याही पलीकडचं आहे. ते कसं कळेल आपल्याला, समर्थांनी इथं सांगितलंय सर्वात सोपा मार्ग कोणता आहे, ब्रह्माला जर ओळखायचं असेल तर श्रवण पाहिजे. श्रवणाशिवाय आपल्याला कळतंय श्रवण कशासाठी पाहिजे. तुम्हाला जर परब्रह्माची ओळख घ्यायची असेल तर आपल्याला काय पाहिजे हो, श्रवण पाहिजे. श्रवणाशिवाय आपल्याला हे विषय विकार कळू शकत नाही, कारण आपण एवढे ज्ञानी नाहीत. समर्थ सद्गुरूच आपल्याला काय हो, श्रवणाद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो. म्हणजे काय, परमार्थ विशद व्हायचा असेल, तो परब्रह्म जर भेटायचा असेल तर काय महत्वाचं आहे इथं, श्रवण आधी. मग परिते श्रवण अभ्यासे पाविजे भ्रम, म्हणजे श्रवण केलं तर काय होणार आहे, आपल्याला निश्चित ते ब्रह्म काय होणार आहे हो, भेटणार आहे. ब्रह्मास नामे अनंत, परिते ब्रह्म नामातीत, ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती. आता ब्रह्माला काय आहेत हो, नावे अनंत आहेत. आपण काय ब्रह्माला नावं अनेक देतो बघा. आणि परिते ब्रह्म नामातीत, परंतु ते ब्रह्म कसं आहे हो, नामाच्याही पलीकडचं आहे. नुसतं नाव, आपण त्याला ब्रह्माला अनेक नावं काय करतो, ब्रह्माला अनंत नामे आहेत, परंतु ते ब्रह्म काय आहे हो, ते
नामाच्याही पलीकडचं आहे. ब्रह्मास हेत दृष्टांत देताना शोभते. म्हणजे नावानं नुसतं अशी नाव आहे, असं हे आहे असं सांगू शकत नाही. म्हणजे ब्रह्म हे नावाच्या पलीकडचं आहे. त्याला अनंत नावे आहेत, परंतु तसं नावाच्या रूपानं जरी आपण समजावून सांगायला गेलो तरी काय हो, ते त्याला काय होत नाही, शोभतच नाही. त्याच्याही पलीकडचं ते काय आहे, ब्रह्म आहे. ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदानस आहे. ब्रह्मासारखे दुसरे, आता ब्रह्मा बघायला गेलं तर ब्रह्मासारखं दुसरं काहीच खरं नाही. ब्रह्म हेच काय आहे हो, खरं आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. काय हो, ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्मच फक्त काय आहे हो, शाश्वत आहे. आपण पाहिलंय ब्रह्म काय आहे, शाश्वत आहे. आणि दुसरं त्याची उदाहरणं जर द्यायला गेलो की असं ब्रह्म आहे, तरी आपण त्याला काय देऊ शकत नाही, कोणताही दृष्टांत उत्तरे त्याला लागूच पडत नाहीत. असं ते काय आहे हो, परब्रह्म आहे. श्रुती यतो वाचो निर्वंतते अप्राप्य मनसासह. म्हणजे अर्थवाणी व मन हे काय आहे हो, अप्राप्य आहे असे म्हणून तेथून काय येतात, परत येतात. जेते वाचा निर्वर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, ऐसी बोलली श्रुती सिद्धांत वचन. जेते वाचा निर्वर्तती म्हणजे जे वाणी सुद्धा काय होते हो, त्या ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. ती काय होते, माघारी फिरते. मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, मनाच्या योगे सुद्धा काय हो, ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. असे ऐसे बोलली श्रुती सिद्धांत वचन. असं कुणी सांगितलंय हो, असं सिद्धांत वचनच सांगून ठेवलेलं आहे संतांनी. काय की वाचा सुद्धा त्या परमेश्वरापर्यंत पोचू शकत नाही. आपलं मन पण काय हो, त्या ब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही. कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाच नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. म्हणजे काय, कल्पना रूप मन पाही, मन हे कल्पनामय असते आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर काय नाहीये, कल्पनाच नाही. म्हणून हे काय आहे, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. म्हणून मन हे त्या परब्रह्माची कल्पना करू शकत नाही. का हो, मनच एक काय आहे, कल्पना आहे. म्हणून त्या ब्रह्माच्या ठिकाणी काय नाहीये, कल्पनाच नाही. आता मनाशी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुविन नाही. आता मनाशी जे अप्राप्त, आता जे मनाला प्राप्त होऊ शकत नाही त्याची प्राप्ती कशी होईल, असे जर म्हणाल तर सद्गुरू काय म्हणतात, असे जर आपण म्हणलो तर त्याचं उत्तर काय आहे, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुविन नाही. म्हणजे काय हो, सद्गुरू शिवाय हे कार्य होऊ शकत नाही. ते परब्रह्म कोण दाखवून देऊ शकतंय, फक्त सद्गुरूच दाखवून देऊ शकतात. साधू संत सद्गुरू परंपरा हेच काय करू शकतात आपल्याला, सद्गुरू शिवाय पर्याय नाही आपल्याला. सद्गुरू शिवाय हे कार्य होऊ शकत नाही. आता भांडार गृहे भरली परी असती अडकली, हातास न येता किली सर्व ही अप्राप्त. आता भांडार गृहे भरली, सामान खूप भरलेलं आहे, खोलीमध्ये सामान खूप भरलेलं आहे, परंतु भलं मोठं कुलूप त्या खोलीला लावलेलं आहे. भलेही ते सामान आपलं असू द्या, परंतु जर त्याला खूप मोठं कुलूप असेल आणि त्याची किल्ली काय झाली, त्याची किल्लीच आपल्याजवळ जर नसेल तर त्या सामानाचा आपल्याला काय फायदा, काहीच फायदा नाही. असून सुद्धा काय नाही फायदा नाहीये त्या सामानाचा. तरी ते किली ते कवण
मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण वक्तयासी. आता सद्गुरू म्हणलेत काय हो, समर्थ म्हणलेत, समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्यामधीलच हा काय आहे हो, गुरु शिष्यांचा संवाद आहे. मग ते काय म्हणाले, सद्गुरू काय म्हणाले, समर्थ काय म्हणाले की भांडारगृह जर भरलेली असतील पण त्याची किल्लीच जर तुमच्याकडे नसेल तर ती भांडारगृह असून काय फायदा. त्यावेळेस शिष्यानं काय विचारलंय, मग मला सांगा ती किल्ली कुठली, ती किल्ली कुठली आणि मज करावी निरूपण, मला काय करा, हे अद्वैत निरूपण आहे. मला श्रोता काय म्हणतो, हे अद्वैत निरूपण आहे, तर ती किल्ली कोणती, ते भांडारगृह कोणतं, हे मला काय करा सांगा, कारण मला काय हे कळत नाहीये. तरी ते किली ते कवण मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण वक्तयासी. श्रोता प्रश्न विचारतोय, श्रोत्याला कळलंय म्हणजे काय, कल्याण स्वामी विचारतायत समर्थांना की काय ती किल्ली कुठली आहे ते मला सांगा. सद्गुरु कृपा तेची किली जेने बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी. सद्गुरू लगेच समर्थ काय म्हणतात, सद्गुरु कृपा हीच काय आहे, त्या भांडारगृहाची किल्ली आहे. भांडारगृह कोणतं, आत्मज्ञानाचं, आत्मज्ञानाचं भांडारगृह भरलेले आहेत. आणि त्या भांडारगृहातून सामान कोण आपल्याला काढून देणार आहे हो, ते आत्मज्ञान कोण काढून देणार आहे, तर ते सद्गुरू आहेत. म्हणजे सद्गुरु कृपा तेची केली जेने बुद्धी प्रकाशिली द्वैत कपाटे उघडली एकसरी. म्हणजे त्यांच्यामुळे बुद्धीत काय होतं हो, आत्मज्ञान येतं आपल्या, आणि एकाएकी काय होतात, द्वैताची दारे काय होतात व उघडतात. म्हणजेच काय होतं, द्वैत नाहीसे होऊन आपण काय होतो हो, आत्मरूपाशी एकरूप होतो, असं समर्थांना सांगायचंय. ते सुख असे वाढ नाही मनास पवाड मने विन कैवाड साधनाचा. ते सुख असे वाढ म्हणजे काय हो, तेथे अमर्याद सुख असते, पण मनाला तेथे काय नसतो, प्रवेश नसतो. मनाशिवायच साधन काय राहते हो, चालू राहते. म्हणजे मन कसं असतं हो, चंचल असतं. ज्या वेळेस आपली द्वैत कपाटे उघडली जातात त्यावेळेस कार्य सुरू कोणाचं होतं हो, सद्गुरू परंपरेचं कार्य सुरू होतं. आणि ती द्वैत कपाटे उघडली गेली की तिथं मनाचं कार्य काय होतं, संपतं. आणि आपण त्या भगवंताशी परब्रह्माशी काय होतो, एकरूप होतो. त्याची मने विन प्राप्ती की वासने विन तृप्ती ते न चले वित्पत्ती कल्पनेची. काय सांगितलंय, आत्म्याची प्राप्ती मनाशिवाय होते, कारण मन तेथे पोचूच शकत नाही. वासना म्हणजे की वासने विन तृप्ती ते न चले वित्पत्ती. म्हणजे वासना नसतानाच काय होते हो, तृप्ती लाभते. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची वासना झाली आणि ती खायला मिळाली, आता एखाद्याला लाडू पेढा खाण्याची वासना झाली आणि त्याला तो पेढा मिळाला की त्या वासनेची काय होते व तृप्ती होते. परंतु ज्या वेळेस ही द्वैत कपाटे उघडली जातात, समर्थ सांगतायत द्वैत कपाटे उघडली जातात, आपल्या मनातील जे द्वैत भाग आहे तो निघून जातो. ज्यावेळेस आपण त्या परब्रह्माशी आत्मज्ञानाने आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो, त्यावेळेस तिथं कोणतीही वासना नसताना सुद्धा काय मिळते हो, आपल्याला तृप्ती मिळते. त्या सहज अवस्थेत कल्पनेची शक्तीही काय होते हो, कुंठित होते. तिथं कोणतीही कल्पना चालत नाही. सहज ह्या वासनेविन काय होते, तिथं तृप्ती होते. एवढं काय आहे ते आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. ते परे हुनी पर मन बुद्धी अगोचर संग सोडिता सत्वर पाविजे ते काय आहे हो, परब्रह्म हे परा पश्यंती मध्यमा वैखरी.
ते त्या परीच्याही काय आहे हो, पलीकडचं आहे. आणि मन बुद्धी अगोचर, मन बुद्धी इंद्रिय इत्यादींना ते काय, इत्यादींना ते जाणता येत नाही, ते परीच्याही पलीकडचं आहे ते परब्रह्म. संग सोडिता सत्वर पाविजेते, मीपणाचा संघ, अहंकार, विषय वासनेचा संघ ज्यावेळेस आपण सोडतो, विषय ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस ते काय होतो, आपल्याला त्याची प्राप्ती होते. संग सोडावा आपुला, मग पाहवे तयाला, अनुभवितो या बोला, सुखावेल गा. संग सोडावा आपुला, आपण आपलाच संग सोडायचा आहे. काय करायचंय, देहविरहित व्हायचंय. म्हणजे देहात असून देह विरहित होऊन त्या परब्रह्माला काय करायचंय, आपल्याला त्या परब्रह्माला पाहायचंय. आणि मग तो जो अनुभव असं, म्हणजे देहात असून देहात नसल्यासारखाचा जर अनुभव आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपल्याला काय हो, समर्थ म्हणतात ज्यावेळेस तुम्ही असा अनुभव घेचाल त्यावेळेस तुम्हाला माझ्या बोलण्याचा काय येईल, अनुभव येईल. देहात असून सुद्धा देहविरहित अनुभव घ्यायचा सोपं नाहीये. त्यासाठी काय पाहिजे हो, श्रवण पाहिजे. श्रवणाने काय होणार आहे, आपल्याला विषय विकार कळणार आहेत. आणि विषय विकार कळल्यानंतर त्यांचा वापर कसा करायचा. आणि देहात असून म्हणजे आपण संसार प्रपंचात असून सुद्धा त्या परब्रह्माशी काय व्हायचंय हो, एकरूप व्हायचंय. सोपं नाहीये, पण समर्थ काय म्हणतात, करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. मी जे बोलतोय इथं जे सांगितलंय त्याचा काय येईल, अनुभव येईल. आणि तुम्ही काय होईल, तुमचा आत्मा काय होईल हो, सुखावेल. आपण म्हणजे मीपण म्हणजे जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. आता आपण म्हणजे कोण हो, मी सगळं करणार आहे. जोपर्यंत माणसाचा देहामध्ये आहे, म्हणजे आता घर कोणी बांधलं, मी बांधलं. हे एवढं का, नोकरीला कोण लागलं, अभ्यास कोणी केला, नंबर कोणी काढला, मी केलं, सगळं मी केलं. म्हणजे शेवटपर्यंत हा मीपणा म्हणजे अहंकार आपल्याला काय करत नाही हो, सोडत नाही. म्हणजे आपण म्हणजेच कोण हो, मी पण म्हणजे कोण, अहंकार. देहाच्या ठिकाणी काय असते, मी पण असते. आणि म्हणजेच जीवपण, म्हणजेच काय हो, जीवपण. कुठपर्यंत असतं ते, मी पण कुठपर्यंत असतो, मीपणा कुठपर्यंत असतो, अहंकार कुठपर्यंत असतो, जोपर्यंत देहामध्ये जीव आहे. ह्या देहामध्ये जो तो आत्मा आहे कार्याला, तोपर्यंत जीव म्हणजे जीव आहे. आपण एखादा म्हणजे माणूस मरतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्याचा जीव गेला. काही कुणी मरू द्या, आपण काय म्हणतो, त्याचा जीव गेला. म्हणजे जीव पण कुठपर्यंत आहे, तर म्हणजे मीपणा कुठपर्यंत आहे, तर जीव आहे तोपर्यंत. आणि हा जीव म्हणजेच काय आहे, सद्गुरू समर्थ म्हणतात अज्ञान आहे. अज्ञानामुळे जीवपण म्हणजेच काय हो, अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजे देह असा मीपणाचा काय जडतो, आपल्याला संग जडतो, असं समर्थ सांगतायत. सोडिता तया संगासी, ऐक्य होये निसंगासी, कल्पने विन प्राप्तीसी अधिकार ऐसा. आता सोडिता तया, या संघाचा त्याग केला की निसंगासी काय होते हो, आपलं ऐक्य होते. म्हणजेच काय होतं, आपलं जीव आणि परब्रह्माचं काय होतं हो, इथं ऐक्य होते. सोडिता तया संगासी, ऐक्य होय निसंगासी. हा निसंग म्हणजे जीव आणि शिव, म्हणजेच जीव आणि परब्रह्माचं काय होतं, इथं ऐक्य होतं. कधी, जर आपण हे अज्ञान सोडलं, जीवपणा मीपणा देहात असतानाच काय करायचं आहे, त्यागायचं आहे. त्यावेळेस आपल्याला काय होतं, आपल्या जीव शिवाचं काय होतं, ऐक्य होतं, जीव आणि परब्रह्माचं ऐक्य होतं.
कल्पनेविन प्राप्तीसी अधिकार ऐसा, कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा काय होतो, अधिकारी होतो. लक्षात घ्या, आत्मज्ञानाशिवाय माणूस देहातील मीपणा सोडू शकत नाही. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मीपणा असतोच देहाकडे, आणि त्या देहाकडे जर आत्मज्ञान आलं तर तो देह काय सोडतो, तो मीपणा सोडतो. आणि ज्या क्षणी तो मीपणा सोडतो त्या क्षणी त्याचं परब्रह्माशी काय होतं, ऐक्य होतं ते समोर. आणि मग ते ऐक्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस तो खरा काय आहे हो, तो जीव आत्मज्ञानाचा काय आहे, अधिकारी आहे. मी कोण ऐसे नेनिजे, तया नाव अज्ञान बोलिजे, अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. मी कोण ऐसे नेनिजे, मग मी कोण आहे हे माहीत नसणे यालाच काय म्हणतात हो, अज्ञान. नेनिजे म्हणजे माहीत नसणे. म्हणजे आपण कोण आहे हे जर आपल्याला माहीत नसेल ते काय आहे, अज्ञान आहे. आणि ते अज्ञान नाहीसे झाले की मग ते अज्ञान नाहीसं झालं की काय राहतंय हो, मग खाली सहजच तिथं काय होते, आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. कारण शिल्लक काय राहते हो, ज्ञान. कारण अज्ञान गेलं की ज्ञान शिल्लक राहते. समर्थ काय म्हणतात हो, आम्ही कुणाला ज्ञान देत नाही. आपल्या परमार्थाचं हेच काय आहे, वाक्यच काय आहे हो, अज्ञान मूलहरणम. समर्थ नेहमी सांगतात की काय, आम्ही कुणाला ज्ञान देत नाही, आम्ही काय काढतो, अज्ञान काढतो. मग अज्ञान एकदा काढलं, माणसातलं अज्ञान एकदा काढलं की शिल्लक काय राहतं, ज्ञान. मग ज्ञान शिल्लक राहिलं म्हणजे ते आपण काय करणार आहे, लगेच ओळख घेणार आहे कोणाची, परब्रह्माची. देह बुद्धीचे थोरपण परब्रह्मी नचले जाण, ते ते होतसे निर्वाण अहम भावासी. आता मी कोण आहे, देहबुद्धीचा मोठेपणा परब्रह्माशी मुळीच चालणार नाहीये. काय होणार नाही हो, देहबुद्धीचा मोठेपणा. मी थोर, ज्याला वाटतं की नाही मी मोठा आहे, मी म्हणजे खूप श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय ह्या जगामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही, तिथं परब्रह्माशी मुळीच, तिथं काय हो, तो मोठेपणा परब्रह्माला मुळीच चालणार नाहीये. ते ते होत असे निर्वाण अहमभावासी, ते सगळा काय हो, अहमभावच नाहीसा होतो. म्हणजे देहबुद्धीचा मोठेपणा परब्रह्माला चालत नाही. आणि जिथं परब्रह्म असेल तिथं अहमभावाला जागाच नाही, तिथं पूर्ण अहंकार काय होतो, नाहीसा होतो. उंच नीच नाही परी, राया रंका एकची सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद. उंच नीच त्या ठिकाणी लहान मोठा हा भेद नाही. त्या परब्रह्मापाशी काय नाहीये हो, हा लहान हा मोठा असा भेद नाहीये. हा राजा आहे म्हणजे हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, या दोघांचीही तिथे काय आहे हो, बरोबरीच आहे. समर्थ तो परब्रह्म कधी म्हणत नाही की हा लहान आहे, हा मोठा आहे, हा खूप राजा आहे, हा रंक आहे, ही स्त्री आहे, ही पुरुष आहे. सर्वांना तिथं एकच आहे पद. म्हणजे सर्वांना मिळून काय आहे हो, एकच परब्रह्म आहे. परब्रह्मा जवळ कोणताही काय नाहीये हो, भेदाभेद अमंगळ आहे. तिथं कोणता भेदच नाही. स्त्री पुरुष हा सुद्धा भेद नाहीये. आपल्याला माहित आहे समर्थ सर्वांना श्रवण का देत, सगळ्यांना सारखं श्रवण आहे. कुठं भेद दिलाय का हो समर्थांनी, कुठंच भेद ठेवलेला नाहीये. ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे, शूद्राचे ब्रह्मते ओवळे, ऐसे वेगळे आगळे ते असेच ना. तिथं ब्राह्मण शूद्र असा कोणताही भेदाभेद नाहीये त्या परब्रह्माजवळ. आपण भेद कोण करतो, देहबुद्धी म्हणजे देह जे घेऊन आलेत ते काय करतात, भेदाभेद करतात. परब्रह्म कुणाच्यात भेदाभेद करत नाही. सर्वांना रचना सारखी दिलेली आहे बघा. त्यानं भेद केलाय का,
त्याला जो शरण गेला तो त्याचा झाला. लक्षात घ्या. त्या आपल्याला जर वाटत असेल की काय हो भेद नको, स्त्री पुरुष भेद नको, असं जर वाटत असेल तर आपण शरण कुणाला गेलं पाहिजे? त्या परब्रह्मालाच शरण गेलं पाहिजे. त्याच्याजवळ कुणाचं 16 असं कुणाचं असं काहीही नाहीये. तो सर्वांच्या ठिकाणी काय आहे हो? समान आहे. उंच ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. राजाला वेगळं म्हणजे उंच ब्रह्म आहे ते राजाला, हलके ब्रह्म ते नोकर चाकरांना, असा भेद त्याच्याजवळ मुळीच नाहीये. तो कसा आहे हो? भेदाभेद अमंगळ. त्याच्याकडं कोणताच भेद नाहीये. तो उंच नीच राजा रंक असा कोणताच भेद मानत नाही. असं ते परब्रह्म आहे. त्याला जे शरण गेलं, जो देह त्या परब्रह्माला शरण गेला त्याचं काय होतंय हो? त्या सर्वांना तो काय करतोय? सायुज्य मुक्तीला नेतो. म्हणजे त्या परब्रह्माजवळ काय नाहीये? भेदाभेद अजिबात नाहीये. तो कुणाच्याच मध्ये काय करत नाहीये? भेद करत नाही. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकीचे ज्ञाते सकळ, सकळांशी मिळवून एकची स्थळ विश्रांतीचे. कोणी असू द्या, राक्षस असू द्या, कोणी जो त्या परब्रह्माला शरण गेलाय, मग ते जे सगळ्यांना मिळून काय हो एकच ब्रह्म आहे. तेथे अनेकपणा नाही. रंक असो अगर ब्रह्मादिक देव असोत, सर्वांना शेवटी तेथेच जायचे आहे. सर्वांच्या विश्रांतीचे स्थान कोण आहे? ते परब्रह्म आहे हे जाणलं पाहिजे. मग ते तिन्ही लोकांमध्ये असू द्या, म्हणजे पाताळ लोक असो, स्वर्ग लोक असो, नाही तर मृत्यू लोक असो. कोणते? स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकीचे, म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये जेवढे ज्ञाते लोक आहेत त्या सगळ्यांचं मिळून ब्रह्म हे एकच काय आहे हो? विश्रांतीचे स्थान आहे. गुरु शिष्या एकची पद, ते नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडिला पाहिजे. आता गुरु शिष्य या दोघांचंही मिळून एकच पद ब्रह्म आहे. म्हणजे एकच पद ब्रह्म आहे. ते भेदाभेद काही नाही. पण या देहाचा संबंध मात्र काय केला पाहिजे हो? सोडला पाहिजे. म्हणजे काय? देहबुद्धीचा संबंध तोडला पाहिजे. आपण आताच देहबुद्धीत असून सुद्धा, म्हणजे देहामध्ये असून सुद्धा आपण काय हो? देहाविरहित झालं पाहिजे. त्या परब्रह्माशी काय झालं पाहिजे हो? एकरूप झालं पाहिजे. आपल्याला ते होता आलं पाहिजे. सद्गुरु कृपेशिवाय हे होऊ शकत नाही, हे समर्थांनी पण सांगून ठेवलंय. मग श्रवणातून आपल्याला काय होणार आहे? त्या परब्रह्माची ओळख होणार आहे. ते परब्रह्म कोणताही भेद करत नाही. सगळे जे ज्ञानी आहेत, ज्ञाते आहेत, ज्यांनी अज्ञानावरती विजय मिळवला आहे, ते सर्वजण त्या सर्वांच्या विश्रांतीचं स्थान एकच ते परब्रह्म आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात? ह्या देहबुद्धीचा संबंध तोडला पाहिजे. म्हणजे काय हो? देहात असतानाच आपल्याला काय हो? विरक्ती आली पाहिजे. आणि त्या परमेश्वराविषयी आपल्यामध्ये काय निर्माण झाली पाहिजे हो? आसक्ती निर्माण झाली पाहिजे. देहबुद्धीचा अंती सकळांशी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती, हे श्रुती वचन. काय सांगितले? देहबुद्धीचा लय झाला म्हणजे देहबुद्धीचा लय झाला म्हणजे सर्वास एकच ब्रह्म प्राप्त होणार आहे. एकम ब्रह्म द्वितीय नास्ती, म्हणजे ब्रह्म एक आहे, दुसरे काही नाही, असे श्रुती वचन प्रसिद्धच आहे. हे श्रुती वचन काय आहे हो? प्रसिद्धच आहे. काय? एकम ब्रह्म द्वितीय नास्ती, म्हणजे ब्रह्म एक आहे, दुसरं काही नाही. साधू दिसती वेगळाले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवणी एकची झाले, देहातीत वस्तू. आता साधू देहाने जरी आपल्याला वेगवेगळे दिसले तरी स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालेले असतात. काय हो?
साधू आपल्याला देहाने वेगवेगळे जरी दिसले तरी ते स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालेले असतात. सगळे साधू मिळून देहातीत असे जे एक परब्रह्म तद्रूप झालेले असतात. सगळे मिळून एकच परब्रह्माशी काय झालेले असतात, तद्रूप झालेले असतात. फक्त आपल्याला ते काय दिसतात, देहाने वेगळे दिसतात. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. किती सुंदर समर्थांनी सांगितले बघा. ब्रह्म नाही जुने म्हणजे नवे जुने अथवा जास्ती कमी असं ब्रह्म नाहीये. त्या ठिकाणी उणेपणाची जो कल्पना करील त्यास देह बुद्धीचे सुने समजले पाहिजे. म्हणजे काय हो, इथं समर्थ काय म्हणतात बघा. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. ते मूर्ख समजायचे, म्हणजे कुत्र्याच्या परंपरेचे समजायचे, जे ज्या परब्रह्माची उणेवेची कल्पना जो करील, म्हणजे त्या ठिकाणी, कारण ब्रह्म कसं नाही हो, नवे नाही जुनं नाही, जास्ती नाही कमी नाही. ब्रह्म हे सगळीकडे आपण बघितले, सगळीकडे काय आहे, ते व्यापून आहे. आणि त्या ठिकाणी जर एखादा उणेपणाची कल्पना करीत असेल तर त्याला काय हो, देहबुद्धीचे सुनेच म्हणावे. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. आता त्या देहबुद्धीच्या योगाने मी ब्रह्म आहे किंवा नाही असा संशय उत्पन्न होतो. त्यामुळे समाधानाचा काय होतो, नाश होतो. व त्या देहबुद्धीमुळेच समाधानाचा प्रसंग हातचा जातो. समर्थ काय म्हणतात, देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. म्हणजे आपल्याला काय आहे, अजून संशय आहे. देहबुद्धीचाच काय आहे, संशय असल्या कारणाने आपल्या समाधानाचा काय होतो, नाश होतो. आणि या देहबुद्धीच्या योगाने आपल्याला जे मिळणारं समाधान आहे ते सुद्धा आपल्या हातून काय जातं, निघून जातं. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदती देहो. आता देहाचे जे थोरपण आपल्याला, मी एवढी सुंदर, देहाला मोठेपणा देणे हेच देहबुद्धीचं लक्षण आहे. देहाचे जे थोरपण तेच देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदती देहो. पण देह मिथ्या आहे असे जाणून शहाणे लोक देहाची काय करतात, निंदा करतात. त्याला काय म्हणतात हो, निंद्य म्हणतात. म्हणजे शहाणे लोक म्हणजे कोण हो, साधू, ज्यांनी परब्रह्माला ओळखले. ते या देहाला काय करत नाहीत हो, जास्त मोठेपणा देत नाहीत. समर्थांकडे एकच भाग घेण्यासारखा आहे. समर्थांकडे पण काय देहबुद्धी किती सुंदर होती हो. त्यांचं व्यक्तिमत्व आपण पाहिलंय, किती सुंदर देह होता. परंतु त्या देहाचं जास्त ही केलंय का, वापरला. देह वापरा, समर्थ काय म्हणतात, दिलाय ना परमेश्वराने देह, त्याला व्यवस्थित प्रपंच करावा नेटका. म्हणजे आधी काय करायचंय आपल्याला, प्रपंच नीटका ठेवायचा आहे आपल्याला. उत्तमाचं खा, उत्तमाचं त्या देहाचं रक्षण करा. पण वापर कशासाठी करायचा आहे त्याचा, त्या देहाला मिळालेल्या देहाचा वापर त्या परब्रह्माला भेटण्यासाठी करायचा आहे, परमार्थासाठी करायचा आहे. देहबुद्धीचा संशयो, देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदती देहो. म्हणजे जास्त देहामध्ये अडकून कोण राहत नाही हो, साधू संत त्या देहामध्ये जास्त अडकून राहत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी किती कमी वयात काय घेतली हो, समाधी घेतली. कारण का हो, विषय विकारांकडे देह जाण्या अगोदरच त्यांनी काय केला हो, देह ठेवला. मग एवढी श्रेष्ठ काय होती हो, ही संत परंपरा होती. त्यांनी जास्त देहाचे चोचले पुरवलेले नाहीयेत. जोपर्यंत आयुष्य मिळालंय तोपर्यंत काय केलंय हो,
ते परमार्थासाठी काय केले हो, सार्थकी लावले आणि सर्वांचं कल्याण होईल असंच काय केलंय व प्रत्येक साधू संतांनी कार्य केलेलं आहे. देह पावे जवरी मरण, तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन, देहबुद्धी मागुती. बघा, देह पावे जवरी जोपर्यंत देहाला मरण येत नाही तोपर्यंत काय करतो, देहाचा अभिमान धरून असतो. आणि ह्या देहाभिमानामुळेच काय होतं, देहाचे जे थोरपण ते देह पावे जवरी मरण, तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन, देहबुद्धी मागुती. म्हणजे काय हो, जोपर्यंत मरण येत नाही देहाला, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत देहाचा अभिमान धरून असतो. मी म्हणजे काय, मी म्हणजे काय, मी एवढं केलं, मी एवढं कमवलं, असा देहाभिमान काय असतो, धरून असतो. आणि पुन्हा मग काय अडकतो कशामध्ये हो, पुन्हा या देहबुद्धीमुळेच तो कशात अडकतो, जीव कशामध्ये अडकतो, पुन्हा 84च्या फेऱ्यामध्ये अडकतो. मग पुन्हा काय मिळतो, देहबुद्धीमुळेच हे घडतं काय, परत आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण अडकलो जातो, परत 84च्या फेऱ्यात अडकलं जातं, पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण. हे कशामुळे प्राप्त होतं, फक्त ह्या देहबुद्धीमुळे, देहाचा अहंकार धरल्यामुळे. देहाचे न थोरपणे समाधानासी आले उणे, देहो पडेल कोण्या गुणे, हेही कळेना. आता देहाचे न थोरपणे, देहाच्या थोरपणामुळे, देहाच्या मोठेपणात गुंतल्यामुळे आत्मसमाधान काय होत नाही व मिळत नाही. म्हणजे आपण देहाच्याच अभिमानामध्ये काय हो अडकलेला असतो. आणि त्या अभिमानामुळे आत्मसमाधान काय आहे हे आपल्याला काय होत नाही हो, शेवटपर्यंतच काय आपलं मोठेपणातच मन गुंतले, म्हणजे आपला देह गुंतलेला असतो. त्यामुळे आपल्याला काय मिळत नाही, आत्मसमाधान मिळत नाही. आणि बरे तो देहही कोणत्या कारणाने पडणार हेही समजत नाही. म्हणजे देहाला मरण कोणत्या कारणाने येईल सांगता येतंय का हो, नुसताच अभिमान करून तर काय उपयोग आहे. जे आपल्याला परब्रह्माजवळ जाऊन आत्मसमाधान मिळणार आहे ते सुद्धा काय होत नाही. त्याही आत्मसमाधानापासून आपण काय राहतो, वंचित राहतो. आता देहाचे न थोरपणे, आता आत्मज्ञानापासून आपण काय होतो, मुक्तो. म्हणजे समर्थ काय म्हणतात, आपल्याला मृत्यू कधी येणार आहे हे आपल्याला माहित आहे का हो. आता एक उदाहरण बघितलं, एक असा खूप काय हो नेता होता आणि त्याला खूप अहंकार होता. काय हो, की मी सर्व काही करू शकतो, माझ्याच हातात सगळं आहे. आणि विनाकारण काय करायचं हो, दुसऱ्यांना त्रास देणे, दुसऱ्यांचं लुबडून घेणे. एखादं चांगलं कार्य चाललेलं असेल तर त्यात तो काय आणायचा हो, विघ्न आणायचा. पण कुठंतरी त्याला तरी कळलं का, खूप त्याला काय होता हो, देहाभिमान होता. आणि आदल्या दिवशी तो काय म्हणाला, रस्त्याचं एका ठिकाणी काम चाललेलं होतं, सरकारी अधिकारी असतील कुणी असतील त्यांना शिव्या द्यायचा, सरळ सरळ काय व्हायचं, धाड शिव्या द्यायचा. असं सगळेजण चांगली माणसं समाजात नसतात असं आहे का, असतात, खूप चांगली माणसं असतात. मग ते लोकांना खूप वाईट वाटलं. हे म्हणजे रोजच काय करायचा, 15 दिवस त्याचं चाललेलं तसं, रोजच काय यायचा, शिव्या द्यायचा, कशाला कामं करताय, काय करताय, काही म्हणायचा आणि निघून जायचा. आणि त्याला तरी माहीत होतं का की माझ्याकडे एवढा देहाभिमान आहे, मी एवढा श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत. आणि अचानक काय गेला हो, त्याचा जीव गेला. पुढे जाऊन ॲक्सिडेंट झाला त्याचा. मग लोकांनी त्या जीव गेलेल्या देहबुद्धीला मानतील का परत लोक. त्याला तरी कळलं का, 15 दिवस आपण ह्या लोकांना काही वाईट साईड बोलतोय, मी एवढा श्रीमंत, तिथं मृत्यूच्या ठिकाणी आली का होती श्रीमंती उपयोगी, त्याला आत्मसमाधान मिळालं का. काही लोकांना वाईट करून आत्मसमाधान मिळतं, परंतु समर्थांना ते अभिप्रेत नाहीये. अरे चांगलं कर, काय कर, कारण देह पडेल कोण्या गुणे हेही कळेल ना. आपल्याला माहित आहे का देह कधी पडणार आहे, आपल्याला मृत्यू कधी येणार आहे. कारण काय हो, आता काळ कुठं येऊन बसलाय,
रस्त्यावर क्षणात माणूस घरातून निघालाय आणि परत येईल याची काय नाहीये हो, गॅरंटी नाहीये. मग काय राहिलं पाहिजे? सद्गुरू म्हणतात, सद्गुरू आज्ञेत राहून जोपर्यंत हा देहबुद्धी आहे तोपर्यंतच काय घ्यायची, त्याची ओळख घ्यायची आणि आत्मसमाधान प्राप्त करून घ्यायचंय. त्या आत्मसमाधानापासून वंचित राहू नका, कुणीच राहू नका, असं काय म्हणतात सद्गुरू म्हणतायत. हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत, देह बुद्धीने अनित खोची लागे. हित आहे देहातीत, जोपर्यंत आपल्याकडं देह आहे तोपर्यंतच आपण काय करू शकतो, ह्या देहामध्ये असतानाच हित करू शकतो आपलं. साधू संत सगळे समर्थ सुद्धा सांगतात की देहाहून वेगळे होण्यातच जीवाचे काय आहे हो, कल्याण आहे. आणि देह बुद्धीमध्ये राहणे हे काय आहे, अकल्याण आहे. कारण देहबुद्धीनं काय होणार आहे, आपलं अकल्याणच होणार आहे, कल्याण होणार नाही. आपल्याला जर कल्याण करायचं असेल तर देहात असतानाच देहातीत म्हणजे देहविरहित होऊन त्या परब्रह्माला काय जायचंय हो, शरण जायचं. ह्यातच आपलं काय आहे हो, हित आहे. सामर्थ्य बळे देह बुद्धी, योगी यांसी तेही बादी, देह बुद्धीची उपाधी पैसो लागे. आता सामर्थ्य बळे देहबुद्धी योग्यांनाही, म्हणजे योगी जे असतात त्यांना सामर्थ्यामुळे बाधा करते. देहबुद्धीमुळेच काय होते हो, उपाधी वाढू लागते. म्हणजे आता बघा, एखाद्याला अहंकार, रावणाकडं पण काय होता हो, अहंकार होता खूप मोठा योगी. त्याच्यासारखा श्रेष्ठ योगी कोणता नव्हता, परंतु त्याच्याकडे काय होता हो, अखंड काय होता हो, त्याला पण अहंकार होता. आणि त्या अहंकारामुळेच काय होतं हो, माणूस अधोगतीला प्राप्त होतो. मग अहंकार, समर्थ काय म्हणतात, अहंकार सोडून या देहबुद्धीचे जास्त काय करायचं नाही, चोचले करायचे नाहीत. त्या देहबुद्धी देहात असतानाच आपल्याला काय व्हायचंय, देहविरहित होऊन त्या परब्रह्माला काय करायचंय, शरण जायचंय. नाही तर ही देहबुद्धीच काय होते, योगियांना सुद्धा काय होते हो, आडवी येते. उपाधीमध्ये लोक अडकतात. हे कशामुळं, सगळं देहबुद्धीमुळे. म्हणून देहबुद्धी हे झडे, तरीच परमार्थ घडे. देहबुद्धीने बिघडे ऐक्यता ब्रह्मीची, म्हणून देहबुद्धी हे झडे. म्हणून समर्थ काय म्हणतात की म्हणून ही देहबुद्धी झडली तरच काय होतो, परमार्थ घडतो. ब्रह्माशी असणारी जीवाची एकरूपता देहबुद्धीमुळेच काय होते हो, बिघडते. आपण सतत देहबुद्धी आडवी येते. आपल्याला आठवड्याला श्रवण काय दिलंय समर्थांनी, का तर ही देहबुद्धी काय येऊ नये, परमार्थात आडवी येऊ नये. त्या परब्रह्माशी एकरूप होताना ही देहबुद्धी काय येऊ नये, आडवी येऊ नये. आता एक समर्थांनी एक उदाहरण सांगितलं. एक आजोबा असं मरणाच्या शेवटच्या घटका मोजत होते आणि त्यांना दिसलं की काय हो, कधी देवाचं नाव घेतलेलं नाही त्या व्यक्तीनं, कधीही देवाचं नाव घेतलेलं नव्हतं. आणि त्यांनी बघितलं की कोपऱ्यामध्ये एक वासरू किरसुनी खाते. वासरू काय करते, किरसुनी खाते. मग ते आजोबा म्हटले, वासू केसू, त्यांना बोलता पण येत नव्हतं, शेवटची घटका चालली. वासू केसू म्हणजे माणूस किती प्रपंचात, किती देहबुद्धीचा अडकलाय बघा, संसारामध्ये किती अडकलाय. ते काय म्हणत होते, वासू केसू, म्हणजे त्यांना बोलता येत नव्हतं. मुलांना वाटलं बरं झालं म्हाताऱ्यानं काय घेतलं, आपल्या देवाचं नाव घेतलं. मग सगळेजण म्हणायला लागले, म्हातारं देवाचं नाव घेतंय, आपलं देवाचं नाव घेतंय. आणि नातवाचं लक्ष गेलं की काय, वासरू केरसुनी खातंय. आजोबांची नजर त्या कोपऱ्याकडे दिसते. मग ते नातू गेला आणि किरसुनी आणली आणि मग ते आजोबा म्हटले, हा वासू केसू
मग सर्वांना समजलं की आजोबांना वासुदेवाचं नाव घेत नव्हते, वासुदेव आणि केशवांचं नाव घेत नव्हते, तर काय हो वासरू केसुनी खात आहेत हे सांगत आहेत. म्हणजे काय हो, देह जाताना सुद्धा काय हो संसारात अडकतो. देहबुद्धी काय करते, माणसाला अडकवते. म्हणून समर्थ म्हणून सांगतात, हित करायचं असेल, स्वतःचं हित जर करायचं असेल तर काय हो, त्या परब्रह्म देहात असतानाच देहविरहित होऊन त्या परब्रह्माशी काय व्हायचंय, आपल्याला एकरूप व्हायचंय. विवेक वस्तूकडे ओढी, देह बुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे. विवेक काय करतो, विवेक म्हणजे काय हो, विषय वेगळे करणे. आता सारासार विवेक बुद्धी जीवाला काय करते, ब्रह्माकडे ओढीत असते. आणि देहबुद्धी त्याला त्यातून खाली समर्थ बघा किती सुंदर भाग दिलाय. सारासार बुद्धी काय करते, ओढते, परब्रह्माकडे ओढते. चल बाबा चल, परब्रह्माकडे आपण गेलं पाहिजे. म्हणजे सारासार विवेक बुद्धी आपल्याला काय करते, परब्रह्माकडे ओढते. आणि देहबुद्धी काय करते, आपल्याला खाली ढकलते, संसारात ढकलते. म्हणजे त्याच्या पाठीमागे म्हणजे काय करते, अहंता लावून देते त्याला. म्हणजे अहंकारात अडकवते देहबुद्धी त्या माणसाला. आणि त्याला काय करते, परब्रह्मापासून पूर्ण काय करते हो, वेगळी करते. एवढी त्या देहबुद्धीत काय आहे, ताकद आहे. म्हणून त्या देहबुद्धीतून काय व्हायचंय, आपल्याला देह विरहित व्हायचंय. देहबुद्धी असतानाच तिच्यापासून वेगळं होऊन त्या परब्रह्माशी काय व्हायचंय, आपल्याला एकरूप व्हायचंय. सतत सतत काय करायचंय हो, जाणून बुजून परमार्थ करायचा. परमार्थ केला की काय होतंय, आपोआप त्या देहबुद्धीचं जडत्व आपले म्हणजे अहंकार काय होतो, हळूहळू कमी होतो. आणि आपण काय होतो, त्या परब्रह्माशी काय होतो, एकरूप होतो. विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळवणी जावे. बघा किती सुंदर समर्थाने सांगितलंय, विचक्षणे या कारणे. जर आपल्याला वाटत असेल, ह्यासाठी काय हो, शहाण्या माणसानं काय करायचंय, श्रवण करायचंय. देहबुद्धी जर अध्यात्म श्रवण करून हे देह नाही टाकायचा, देहबुद्धीच काय करायची, टाकावी. आणि सत्य ब्रह्मामध्ये खरोखरी एकरूप होऊन मिळून जावे. बघा, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळून जावे. म्हणजे काय करायचंय, विचक्षणे या देहबुद्धी श्रवणाने, अध्यात्म श्रवणाने काय करायची, ही देहबुद्धी टाकून द्यायची. आणि आपल्याला त्या सत्य परब्रह्माशी काय व्हायचंय हो, एकरूप व्हायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला काय व्हायचंय, मिळून जायचंय. सत्य ब्रह्म ते कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोते असी. आता सत्य ब्रह्म काय, सत्य ब्रह्म ते कोणते, असं कोण विचारलं, परत श्रोत्याने प्रश्न केला. आता हा श्रोता म्हणजे कोण हो, हे कल्याण स्वामी म्हणजे कोण, श्रोता म्हणजे कोण, आपण सर्व श्रोता आहे. लगेच आपल्याला प्रश्न पडला की काय, सत्य ब्रह्म म्हणजे काय. मग आता परत समर्थ काय देत आहेत, त्याला प्रत्युत्तर देत आहेत. काय देत आहेत ते बघा, समर्थांनी आपल्याला सांगितलंय. बघा, म्हणे ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव ते देही अनारिसे नानामती. म्हणे ब्रह्म एकची असे, वक्ता म्हणतो ब्रह्म एकच आहे, तथापि अनेक मतांमुळे भिन्न देहात वेगवेगळे अनुभव येतात, म्हणून ते अनेक प्रकारचे आहे असे भासते. आपल्याला पडलेला प्रश्न आहे हा. काय, आपण म्हणतो ब्रह्म एकच आहे, परंतु सगळ्यांच्या मध्ये काय हो, वेगवेगळा अनुभव येतो. म्हणून असं वाटतं की ब्रह्म काय आहे, वेगवेगळं आहे. जे जे जया अनुभवले, तेची तयासी मानले, तेथेची त्याचे विश्वासले अंतकरण. आता ज्याला जसे जसे अनुभव आलेत, ज्याच्या अनुभवात जे जे आले तेच त्याच्या काय हो, त्याला तेच त्याच्या चित्ताला पटलं. ज्याला जसे जसे अनुभव आले, जे जे जया अनुभवले, तेची तयासी मानले, तेच त्यांच्या काय हो, चित्तास पटले. व तेच त्यांच्या अंतकरणाने काय धरला, विश्वास धरला.
ब्रह्म नाम रूपातीत असोनी नामे बहुत निर्मळ निश्चळ निवांत निजानंद. ब्रह्म कसा आहे हो? नाम रूपाहून काय आहे हो? वेगळे आहे, ज्याचे नाव आणि रूप काय होत नाही हो, सांगता येत नाही. आणि तरीही त्याला काय आहेत? असोनी नामे बहु, तरी त्याला काय आहेत? पुष्कळ नावे आहेत. निर्मळ निश्चळ निवांत निजानंद ही काय आहेत? त्या परब्रह्माची नावे आहेत. अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरंपार अदृश्य अतर्के अपार ऐशी नावे ही काय आहेत? सगळी त्याची नावे आहेत. काय? अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरंपार अदृश्य अतर्क्य ही काय आहे? व तो अपार ही काय आहेत? त्या परब्रह्माची नावे आहेत. नाद रूप ज्योती रूप चैतन्य रूप सत्ता रूप साक्ष रूप सस्वरूप ऐसी नामे. बघा, ही सगळी काय आहेत? नावे आहेत. काय? नाद रूप, ज्योती रूप, चैतन्य रूप, सत्ता रूप, साक्षी रूप, सस्वरूप ही काय आहेत? व नावे आहेत त्या परब्रह्माची. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. काय हो? अरूप म्हणजे काय? ज्याला रूप नाही. अलक्ष्य म्हणजे काय? ज्याचं लक्ष म्हणजे इकडे लक्ष आहे तिकडे असं म्हणू शकत नाही, अलक्ष. अगोचर, अनंत म्हणजे त्याला कोणती सीमाच नाही असा तो काय आहे? अनंत आहे. अदृश्य, जो डोळ्यांना दिसत नाही तो अदृश्य आहे. नाद रूप, ज्योती रूप, चैतन्य म्हणजे आपण ही दिलेली परब्रह्माला काय आहे? तो नावं आहेत, परंतु परब्रह्म काय आहे हो? या नावाच्याही पलीकडचं आहे असं सद्गुरू सांगतात. ही काय आहेत? अनंत नामे दिलेली आहेत. त्या परब्रह्माला काय दिलेली आहेत? ही नामे दिलेली आहेत, परंतु तो कसा आहे? या नामाच्याही पलीकडचा आहे. सहज आणि सदोदित शुद्ध बद्ध सर्वातीत शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे. सहज त्याला काय म्हटलं जातं? सहज म्हटलं जातं, सदोदित म्हटलं जातं, शुद्ध बुद्ध सर्वातीत सर्वांमध्ये आहे म्हणून सर्वातीत, शाश्वत शब्दातीत अशी काय दिलेली आहे? त्या परब्रह्माला नामे दिलेली आहेत. ते कसं आहे? विशाळ, विस्तीर्ण, विश्वंभर, विमळ वस्तू, व्योमकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर ऐसे नामे. ज्याला जसं वाटेल तसं काय घेतं? त्या परब्रह्माचे नाव घेतं. बघा, विशाळ आहे, परब्रह्म म्हणजे विशाळ, परब्रह्म म्हणजे विस्तीर्ण, परब्रह्म म्हणजे विश्वंभर, परब्रह्म म्हणजे परमात्मा, परमेश्वर, आत्मा अशी काय आहेत? त्याला त्या परब्रह्माला आपण दिलेली नावे आहेत. परंतु हा परब्रह्म कसा आहे हो? ह्या नामाच्याही पलीकडचा आहे. परमात्मा ज्ञान घन एक रूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जाण नामे अनाम्याची. परमात्मा ज्ञान घन म्हणजे तो कसा आहे हो? परमात्मा ज्ञान घन, एकरूप, पुरातन, चिद्रूप, चिन्मात्र अशी ही सर्व नामे अनामी जे परब्रह्म त्याचीच आहेत. ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. आता म्हणजे त्याच म्हणून सद्गुरू काय म्हणले? अशी नावं आहेत आणि त्या निरूपणाच्या ओघातच मी काय म्हटलं? त्याला सत्यब्रह्म म्हटलं. आपण ही नावे तरी का परब्रह्माला ठेवतो? ही असंख्य नावे असली तरी तो परमेश्वर वस्तुता नामातीत, नामरूपातीत आहे. त्याच्या स्वरूपाचा काही एक निश्चय करण्यासाठी ही काय ठेवलेली आहेत? त्याला नावे ठेवलेली आहेत. आपण ठेवलेली नाव आहे त्या परब्रह्म असं आहे बाबा. हे जरा आपल्यालाच कळायसाठी आपण काय ठेवलेली आहेत? त्या परब्रह्माची नावे ठेवलेली आहेत. तो विश्रांतीचा विश्राम आदी पुरुष आत्माराम ते एकची परब्रह्म दुसरे नाही. तो विश्रांतीचा विश्राम. आता आपण बघितलं काय हो? सर्व साधू संत शेवटी
ज्या विश्रांतीच्या धामाला जातात ते विश्रांती धाम म्हणजे परब्रह्म. ते परब्रह्म हे एकच आहे. फक्त आपण ही काय दिलेली आहे, त्याला विभिन्न नावे दिलेली आहे. तो परब्रह्म काय आहे, एकच आहे. त्याच्या वाचून दुसरं कुणीही नाहीये. जो कोणी आदिपुरुष आत्मा राम सर्वांच्या विश्रांतीचे स्थान हा कोण आहे, परब्रह्म आहे. दुसरं परब्रह्म नाहीये. आणि हे परब्रह्म कळण्यासाठी आपल्याला काय करायचंय हो, आपल्याला श्रवण करायचंय. समर्थांनी सांगितलंय हे सगळं कशातून कळणार आहे आपल्याला, श्रवणातून. श्रवणा ऐसे नाही सार, श्रवणा ऐसे नाही साधन. कारण सगळ्यात अगोदर काय करायचंय, श्रवण करायचंय. आपण बघितलंय नविदा भक्तीमध्ये काय हो, जर आत्मनिवेदनापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिली पायरी कोणती आहे, श्रवण. श्रवण म्हटलं की श्रवणातून डायरेक्ट उडी मारून आपण 9व्या पायरीवर जाऊ शकत नाही. सारासार विवेक आहे की आपण जर एखादा जिना उतरत असू, पहिल्या पायरीवरून 9व्या पायरीवर जर पाय टाकायचा म्हटलं तर काय आहे, आपले कोलमडून आपण पडणार आहोत. त्यासाठी सद्गुरू काय म्हणतात, इथं सांगितलंय परब्रह्माची ओळख घ्यायची ना, अगोदर काय करा, श्रवण करा. श्रवण नंतर दुसरी पायरी कोणती आहे, कीर्तन. तिसरं काय आहे, विष्णू स्मरण. चौथं काय आहे हो, पादसेवन. 5वं अर्चन. 6वी वंदन भक्ती. 7वी दास्य भक्ती. 8वं सख्य. सख्य कुणाशी करायचंय, त्या परब्रह्माशी करायचंय. आणि ह्या 8 पायऱ्या उतरल्यानंतर आत्मनिवेदन मांडायची गरजच पडत नाही. आत्मनिवेदन काय पाहिजे, आपलं देह संसारासाठी पाहिजे का. समर्थांनी एवढा अध्यायामध्ये काय दिलं व निरोपण काय सांगितलंय, त्या परब्रह्माला ओळखा. जोपर्यंत देह आहे, मेल्यावरती आपल्याला ओळख घेऊ शकत नाही आपण. जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंतच त्या परब्रह्माची आपण काय घेऊ शकतो, ओळख घेऊ शकतो. म्हणून देहामध्ये असतानाच त्या परब्रह्माची ओळख घ्यायची आणि देहात असतानाच देहविरहित होऊन त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचंय. बघा, अद्वैत निरूपण आहे, थोडं कठीण आहे समजण्यास, पण ते समजून घ्यायचंय. काय, आपल्याला नवविधा भक्ती करून त्या परब्रह्माजवळ काय करायचंय, जायचंय. आणि त्या परब्रह्माशी काय व्हायचंय, आपल्याला व एकरूप व्हायचंय आणि त्या परब्रह्मामध्ये आपल्याला मिसळून जायचंय. आता आपण प्रश्न विचारला समर्थांना की मग ब्रह्म, सत्य ब्रह्म. आता सद्गुरू म्हणले की निरूपण करता करता माझ्या तोंडून काय गेलाय, हा सत्य ब्रह्म हा शब्द गेला, ओघात गेला. म्हणून मला काय द्यावं लागलं, तुला एवढं विवरण द्यावं लागलं. वक्त्याला मग काय ते श्रोत्याला म्हणतात की ओघाने माझा हा शब्द, जसं आपण बाकीचे शब्द त्या परब्रह्मासाठी आता जे नावं घेतली त्या नामाप्रमाणेच हे सत्य ब्रह्म पण माझ्या मुखातून गेलेलं एक काय आहे, नाम आहे असं समज. आणि काय करू नको, कशात अडकून बसू नको. काय कर, त्या परब्रह्माची काय कर, देहात जीव असतानाच काय करायची, त्या परब्रह्माची ओळख घ्यायची. आणि जीव असतानाच त्या परब्रह्माशी काय व्हायचंय ओ, एकरूप व्हायचंय. कार्य खूप कठीण आहे. कार्य काय आहे, खूप कठीण आहे. साधू संतांनी काय केलं, संत तुकाराम, ज्या वयामध्ये मुलं विषय विकारांकडे ओढली जातात त्या वयामध्ये संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिली हो, ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिणं म्हणजे काय केलं, त्या परब्रह्माशी ते काय झाले हो, एकरूप झाले. देहात असतानाच त्या परब्रह्माशी काय झाले हो, एकरूप झाले. संत तुकाराम 400 एकर जमीन दान दिली. अशीच दान दिली का, परब्रह्माशी काय झाले, ते एकरूप झाले. मग ह्या द्वैत भागात काय अडकली नाही, आसक्ती ठेवली नाही. आणि माझ्या ह्या धनसंपत्ती, ही माझी ही जी कमवलेली धनसंपत्ती जर इतरांच्या अयोग्य मार्गाने जर आलेलं धन असेल तर जे ज्याचं असेल त्याला काय केलं पाहिजे, मी दिलं पाहिजे. असं ही साधूंची काय होती, भूमिका होती. म्हणून संत तुकाराम परब्रह्माशी काय झाले, एकरूप झाले. आणि पहिले काय बनले, ते पहिले कर्जमाफी करणारे, व्याज घेणं हे त्यांनी काय केलं,
तुच्छ मानलं आणि सगळं काय करून टाकलं ओ, माफ करून टाकलं. का करून टाकलं? म्हणून तर आज आपण काय घेऊन जातो त्यांची एवढी मोठी जी वारी निघते, ती कार्य केलंय त्या लोकांनी. काय केलं त्या संतांनी? तसं देहात असतानाच देह विरहित होऊन त्या परब्रह्माशी ते काय झालेले आहेत? एकरूप झालेले आहेत. हाच भाग काय करायचा आहे ओ, प्रत्येक देहाने प्रत्येकाला काय करायचं आहे? लावून घ्यायचं आहे. तेची कळाया कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगिजेती ते तेने श्रवणे निश्चयोबाणे. आता ही जी सगळी 14 ब्रह्माची जी लक्षणे आहेत ती ऐकली म्हणजे मुख्य ब्रह्म कळण्यासाठी काय करायचेत? ही 14 ब्रह्मांची लक्षणे मी सांगतो, ती काय करा? श्रवणा ऐका आणि मुख्य ब्रह्म काय होईल? तुमच्या निश्चय अंतकरणात तुमच्या बाणेल, असं समर्थ म्हणतायत. काय? ही मी आता तुम्हाला पुढं सांगतो 14 ब्रह्माची काय लक्षणे आहेत, जेणेकरून तुम्हाला काय होईल? त्या परब्रह्माची ओळख होईल आणि तो त्या परब्रह्माचा निश्चय तुमच्या अंतकरणात काय होईल ओ, बाणेल. खोटे निवडता एकसरे उरले ते जाणीजे खरे 14 ब्रह्मे शास्त्राधरे बोली जेती. खोटे निवडून टाकले म्हणजे बाकी जे उरते ते सर्व खरेच असे समजा. आता खोटं काढलं, मगाशी आपण बघितलं ना, अज्ञान. समर्थ काय म्हणतात? आम्ही अज्ञान काढतो, म्हणजे शिल्लक काय राहिलं त्या व्यक्तीकडे? ज्ञान. समर्थ कधीही म्हणत नाहीत की आम्ही ज्ञान देतो. बैठकीमध्ये आम्ही काय देतो? ज्ञान देतो, असं कधीही म्हणत नाहीत. काय सांगतात? आम्ही काय काढतो? अज्ञान काढतो. त्याप्रमाणे सद्गुरू काय म्हणतात? समर्थ इथं काय सांगतायत? मी काय करतो आता? खोटे निवडून टाकले, खोटं निवडून बाजूला केलंय, मग शिल्लक काय राहिलंय? आता ते सगळं खरंच आहे, ते सगळं काय माना? खरंच समजावे. आता 14 ब्रह्म कशी आहेत ते काय करतो? आता तुम्हाला शास्त्राधाराने सांगतो. खोटे निवडता एकसरे उरले ते जाणीजे खरे 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोली जेती. आता काय केलंय? खोटं सगळं बाजूला काढले, जे शिल्लक राहिले ते काय आहे? सगळं खरं आहे. आणि ती सगळी 14 ब्रह्मे जे सांगितलेली आहेत, 14 ब्रह्म ती शास्त्राचा आधार घेऊन सांगितलेली आहे, ते पुढं काय करा? श्रवण करा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.